अरे त्याला ठेव रे खाली. तो गाईज मी तुरी लावा लावल्यात बघू शकता तुम्ही. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर मी आज चाललोय मालावर काकड्या लावायला. तर तुम्हाला आमची गँग दाखवतो. बघू शकता पुढे मम्मी आहे, आमचा कुत्रा पण आलाय, वेदांत, तेजू, काकड्या, तुरी काय सगळ्यात लावायचं आहे तिकडं. तर आम्ही मालावर आलोय. तर चला जाऊया मालावर. पोलिसांचा भात पेक्षा जरा मोठा झालाय. हे वेदांत काय करतोस? अरे त्याला ठेव रे खाली. त्याला कुत्र्याला खाली ठेवायचं इकडे वरती. इकडून ये, इकडून ये, तिकडून जा नको. पाण्याने तसा चालू केलाय. पाऊस येतो का काय? तिकडे आमची मालावरची शेतात बघू शकता भरलेले आहेत. इकडं जास्त ना म्हणजे रस्ता नाही ना, ट्रॅक्टर यायला. तर आमच्याकडचं जे ट्रॅक्टरवाला येतात ना ते म्हणजे याला बघत नाही. इकडं मालावर कसा दगडूची जागा असते ना, ते इकडे याला जरा हेच करतात. त्याच्यामुळं आम्ही इकडं भात लावत नाही. आता कुठं काकड्या लावायच्या आहेत? आम्हाला इथे काकड्या लावायच्या आहेत. ते काकड्या मालावर जरा काकड्या जास्त होतात. तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो, 1 मिनिट थांबा. बघू शकता वॉटरफॉल. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मैं तो मजाक कर रहा था. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? वेदांत बिच्छी का ओढायला तर बिच्छी. अरे यार इकडं इकडे या ना. काही चला आपले जाऊया तिकडे. मम्मी आहे तिकडे. मम्मी काकड्या लावायला लागले ना. मी इकडंच फिरतोय. मला पण जाऊ दे काकड्या लावायला, दादा मला शिकाय देते. तर चला जाऊया धावत. सुपरमॅन किरीश कुठं कुठं जाऊया. जवळ कशाला बसेल. गाईज आम्ही काकड्या लावलेल्या आहेत. पाऊस आला, छत्री बारिश आ गई है. पाणी आला त्याला मिटकून ठेव. हमारे यहाँ ऐसा ही होता है. गाईज इकडे पाऊस आलाय बघू शकता. पाण्यात दिसत असेल तुम्हाला. काकडीच्या बिया लावले. माझी गड्डी. तो गाईज मी तुरी लावल्यात बघू शकता तुम्ही. किती का टाकू? एवढ्या ते 2 3 टाक ना. किती टाकतोस? 4-5 जेवढा टाकायचा अंदाज आहे. 3 टाकायचा जेवढा हातातून काय पडेल. आमचा सुलतान बघू शकता तिकडे फिरायला लागलाय. इकडे चल. अरे सगळ्या लावा, मग सगळ्या तुरी खाया. रांधून तुरी खायला हा. आमची जागा अशी आहे का इकडे ट्रॅक्टरवाला येतच नाही. तेजू काय लाव, चांगली लाव. लाव. पाऊस ना जरा तरच करतात. येते जाते ना. कुठं होतेस का? फार दिवसातून दिसलेलं नाही. कुठे चाललीस? ती करंदा खाया. करंदा आता खपली. बघ लावता येते तर पुरीला असून दाखव. चल झूठा. घरी शिवा देतील. आमची मालावरची दाखवतो किती शेत आहेत. आमच्या मालावर हा एक शेत आहे बघू शकता. हा शेत आहे.
आणि त्याच्या खाली हा शेत आहे आणि हा एक आहे तिकडून शेत आहे आणि तुम्हाला दुसरा पण शेत दाखवतो. इकडे शेत आहेत पण ते आता JCB लावला होता ना तर जरा खड्डा असं झाला आहे बघू शकता. एवढीच जागा आमची. तुम्ही काकड्या करंद चवलं काय लावलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ते जास्तच काकड्या लावा म्हणजे कसा बऱ्याच आपल्याला खायला लागतात ना. तर कुमारनी गावठी भाजी गवसून काढले. काय रे त्याचं नाव? दिंडे दिंडे. ती कशात टाकायची? भाजी करायची त्याची कशात मी पण नाही, मला ना माहिती. दिंडे शेंगा तशा कशा लागतात? गाई तुमच्याकडं याची भाजी करतात का? क्या कर रहा है यार तू? मतलब मजाक है क्या? कमेंट करून नक्की सांग. तुम्हाला ना आमच्याकडच्या पोरी रील्स काढायला लागल्या त्या दाखवतो. थांबा जरा. अच्छा ठीक है. सुसाट जातो सुसाट. तो गाईज इकडे ना रील स्टार आहेत. रील स्टार. जानू, नैना, तेजू आणि इकडे रुपाली. तर बघू शकता त्यांची रील. 1 2 3 स्टार्ट. गाईज यांचा टेक बरोबर झाला का तुमचा टेक? आमची इकडे पूजा. तिला नाही सांगायचं नाही गपचूप. पूजा तिचे जरा कानाजवळ तिच्या समोर सांगा ना पूजा भट का ते सेवा देते तेव्हा पूजा. नंतर इकडे गपचूप सांगायचा पूजा भट. समझ रहे हो ना? ते काय असा नुसता ते जो कुत्रा चालतो ना तो नुसता हेंगत घिया नाही घेस. तुझा मित्र आहे का रे तो? सुलतान मित्र आहे का? या शिंगडाई आज लास्टचा दिवस. उद्यापासून शाळेत का? हो मेसेज आला का नाही? हा नाही आजकाल नाही ना. मग उद्या सुट्टी आहे. माहित नाही. तो गाई पोरा जास्तच पाऊस पडत होता तर जास्तच दिवस सुट्टी खाली. तर उद्याला शाळा भरते का काय माहित नाही. ती एकच गाण्यावर किती रील काढतात काय माहित. झाला का नाही? झाला का? हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ही आमची जागा जशी आहे ना इकडं मालावर काय ट्रॅक्टर येत नाही तसा राग येतो. ट्रॅक्टर येत नाही तर मग भात कसा काय लावायचा. तर आता पहिले नांगरा होती तर ते नांगर पण आहे. बैला सगळी डवरा विकून खाल्ली. आता ही अशी झुपा लागतील तेव्हा आमचा नांगर झालं. आता इकडं ही जागा कशी दगडोल आहे ना बघू शकता किती दगड आहेत. म्हणजे इथं अरे दिसत नाही. आम्ही अर्ध्या दगडी तर गेल्या वर्षी काढल्या तर त्याच्यामुळे आता तुम्हाला शेतात जास्त दगड दिसणार नाही. तर भात लावायला पण गेल्या वर्षी पाणी कमी होतं ना. नाही गेल्या वर्षी पाणी कमी होतं का? कधी ना गेल्या वर्षीच ना. तर ती विला घेऊन असा टोचका असा ही कशी करते तसा करून आम्ही भात लावला. एवढं पाण्याचं हाल गेल्या वर्षी. गेल्या वर्षी पाणी लवकर आला पण जेव्हा भात आमचा लावायचा होता ना तेव्हा पाणी गेला तेव्हा आमचं हाल झालं. म्हणजे काठ्या कोयत्या विला का असेल त्या असा टोचकी मारायची त्याच्यात भात लावायचा. आपली झाडा कशी लावतो तसा. टिकावून ना ते इकडे दगडी पण जास्त आहेत तर त्या काय भात लावायला असे मजा नाही. असा राग पण येतो. म्हणजे लावायचा एवढा कष्ट करून काय फल भेटत नाही मग त्याच्यामुळे इकडं आम्ही आता लावलाच नाही. तिकडं ठेवला आहे आम्ही खाटकाची जागा ठेवले. इकडे चवलं तुरी आहेत बाकी इकडे लावल्यात. सुलतान काय करतो रे? मग तो पण लाव तिथं. आमचा सुलतान पण इकडं तुरी काकडी लावायला लागलाय. काय सुलतान परत वाकर तिथं. ये जास्त मोबाईल बघलास. आता तू जरा मेहनत कर.
गाई यांची रील किती काढून झाले तर चला आपण जाऊन बघूया काय रील काढतात का काय करतात का. गाई यांची अजून रील काढून झालेली नाही. रील काढून झाली का नाही. मग रील काढून तर झाली ना. गाईज बर्फ पाड्याची इंस्टाची रील ही वाली हिरोईन बघू शकता. कोणाला फोटो काढायचा असेल इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर मॅडमचा घ्या. बरं शॉट. गाईज काकड्या त्यानंतर पुरी आमचं लावून झालेलं आहे. बघू शकता इकडं सगळीकडे लावलेले आहेत. मी आता घरी चाललोय तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय सी यू.